आमदार निवासामध्ये देण्यात येणाऱ्या आमदारांचं जेवण आता आमदारांसाठी आरोग्याचा मोठा प्रश्न पडला आहे आणि मोठा प्रश्न असा आहे की हे जेवण आमदारांच्या आरोग्याची खेळ खेळते का असा प्रश्न निर्माण करत आमदार संजय गायकवाड यांनी कॅन्टीनवाल्याला चांगलंच धाऱ्यावरती धरलेलं आहे। आपल्यासोबत आमदार संजय गायकवाड आहेत। नेमकं रात्री काय झालेलं आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया। संजयजी, नेमकं आपण या ठिकाणी किती दिवसापासून वस्तीला आहात आणि रात्रीच्या वेळेला अशी काय घटना घडली ज्याच्यामुळे आपल्याला एवढा मोठा गोंधळ घालायला लागला? मी जवळपास 5.5 वर्ष नाही त्याच्या आधीपासून इकडे मुंबईला येतो आणि मी सहसा कधी बाहेर जेवायला जात नाही। मी काल रात्रीला 9:30च्या दरम्यान वरण भात आणि चपातीची ऑर्डर त्यांना केली आणि वरण भात मी मिस करून जेवायला सुरुवात केली। पहिला घास खाल्ला तर मला एकदम घाणेरडं ते वाटलं। मला वाटलं की ठीक आहे आपण दुसरा करू। दुसरा घास खाल्ला तर मला वॉमिटिंग झाली आणि मी ज्यावेळेला त्या वरणाचा स्मेल घेतला तो इतका भयंकर होता, जणू की त्याच्यामध्ये पॉयझनसारखाच प्रकार होता आणि भात पण सगळा शिळा होता। यापूर्वी 3 वेळेस अशाच प्रकारचं जेवण आल्यानंतर मी त्या मालकाला समज दिली की तुम्ही अशा प्रकारे आम्हाला निष्कृळ जेवण देऊ नका। आम्ही ज्यावेळेला पार्सल घेऊन गाडीमध्ये जातो आणि आमच्या गावी पोचतो, सकाळी आम्हाला खूप अनइझी वाटतं। आम्हाला असं वाटतं की प्रवासन झालं असेल, पण हे सगळे या जेवणामुळे होते आणि हे आमदाराच्या जीवाशी खेळत नाही आहे। लाखो लोक महाराष्ट्रातून कानाकोपऱ्यातून कार्यकर्ते येतात, शेतकरी येतात, अधिकारी येतात, सगळ्यांची हीच परिस्थिती आहे। रात्रीनंतर मला अनेक लोक भेटले की आमच्या कोणाच्या ताटात सुतळे मिळते, कोणाच्या ताटात पाल मिळते, म्हणजे इतकं मगरुरीचं काम झालं आणि 10-10 दिवसाचं जेवण शिळं खाऊ घालतं होय। चिकन 10 दिवसाचं, मटण 10 दिवसाचं, साधं आता हे डाळ नाही म्हटलं, मला जे वरण दिलं हे कमीत कमी 4-5 दिवसाच्या आधीच आहे। तुम्ही त्याचा स्मेल घेऊ शकत नाही, इतकं घाणेरडं जेवण आहे। मग अशा वेळेला या लोकांची काय पूजा करायची का? मग आपल्याला मारणं म्हणजे ज्या पद्धतीने कॅन्टीन चालू केलं, तुम्ही धडा शिकवला आहे किंवा त्याला मारलं आहे, एवढी वेळ काय आली? म्हणजे तुम्ही सांगून ते ऐकत नव्हते, काय झालेलं? बघा, मी प्रशासनाला पण मागे तक्रार दिली। रात्री पण मी इथले गायकवाड त्यांना फोन केला की यांना जरा समज द्या। फूड अँड ड्रग्जवाल्यांना पण मी त्या बोलवलं की हे लोक वारंवार सांगून जर ऐकत नसतील, मराठीत ऐकत नसतील, इंग्रजीत ऐकत नसतील, हिंदीत नसेल ऐकत, तर यांना आमच्या स्टाईलमध्ये आम्हाला उत्तर द्यावंच लागलं। मग आता पुढची भूमिका काय असणार? मी कारवाईची मागणी करणार आहे। अशा प्रकारे आमदारांच्या जनतेच्या जीवनाशी खेळणारे कॅन्टीनवाले असतील तर शासनाने यांची गय करू नये। आज अधिवेशनामध्ये हा प्रश्न बघू, संधी मिळेल तर उपस्थित करेन। दुसरी गोष्ट पाहायला गेलं तर आमदार निवासामध्ये अनेक असे प्रश्न आहेत त्याच्यावरती तुम्ही नेहमी आवाज उठवलेले आहेत। खास करून आता ही कॅन्टीन सुरू असावी का बंद असावी, काय नेमकी तुमची? बंद नसावी, बंद झाली तर गैरसोय होईल, पण चांगल्या प्रतीचं जेवण त्याने मिळावं। ते काय पैसे कमी घेतात का आमच्या लोकांकडनं? कोणाला सोडतात का पैसे? ते मग ज्यावेळेस तुम्ही पैसे नगदी सगळे चांगले घेतात तर जेवण चांगलं द्या ना। रात्रीचं शिळ असेल तर ते हे करून टाका, डिस्ट्रॉय करून टाका, संपवून टाका त्याला। मग तुम्ही 3 दिवस, 2 दिवस, 4-4 दिवसाच्या भाज्या आणि हे जर केलं लोकांना द्याल तर लोकांचं काय आरोग्य खराब होणार नाही? किती वाजता तुम्ही ऑर्डर दिलेली आणि त्या मालकाने तुम्हाला नेमकं काय उत्तर दिलं? त्यांनी सगळ्यांनी 9-9:30ला मी जेवायला साधारण 10 वाजता जेवतो मी, आणि मी ज्यावेळेला खाली गेलो आणि त्यांनी सगळ्यांनी 6 लोकांनी ज्यावेळेला स्मेल घेतला ते म्हणे ये बहुत गंदा आहे, असं सगळे बोलले। आता तुमची मागणी काय असेल? त्याच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा? नाही, गुन्हा नाही, आपण शक्य असेल तर आज हाऊसमध्ये मी पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनमध्ये अध्यक्षांच्या कानावर टाकायचा प्रयत्न करेल आणि फूड अँड ड्रग्जवाल्यांना मी लेखी तक्रार करून सतत याची आता तपासणी केली पाहिजे अशा प्रकारची मी तक्रार करणार आहे। एकंदरीत पाहायला गेलं तर आमदार निवासामध्ये आमदारांचंच आरोग्य धोक्यात आल्याने आता कुठेतरी अशा कॅन्टीन चालकावरती कठोर कारवाई करावी अशी मागणी आमदारांकडनं केली जात आहे। कॅमेरा पर्सन अमित शिगवणसह सुनील जाधव, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।